पुत्र पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी केली आहे। उपमुख्यमंत्री चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप केलाय। 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचं दानवेंनी सांगितलंय। त्यासाठी मुद्रांक शुल्क म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा दावाही दानवेंनी केलाय। मूळ मालकांना विश्वासात न घेता 7/12 क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप दानवेंकडून करण्यात आलाय। आम्हाला तेच म्हणणं ना, नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून त्याला मागतील जमीन आमचं भूसंपादन झाले परत त्याचं सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। महाराष्ट्र वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकता? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकता? तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानतात, सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे। आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले, त्यांचे नातू असेल मुलगा असेल जे आलेले आहेत, यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे सरकारलाही ऐकावं लागेल। मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे? मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगा। या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करा। मंत्र्यांच्या एक माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो। मला अंजली दमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते, त्यामुळं मंगळवारी कळेल।